तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावडे 4050. तर आजचा विषय असा व्हिडिओ बनवण्याचं कारण तर आज आहे गणपती, 1.5 दिवसाच्या गणपतींचा विसर्जन आहे आणि आत्ता वाजले दुपारचे 2 आणि सकाळपासून मी झोपलेलो. आत्ताशी उठलं आहे 1:30 वाजता, आंघोळ वगैरे आता रेडी झालं, चौकशी जाऊन आलो आणि आता आपण जाणार गावात पाया पडायला ठराविक ठिकाणी आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवेन मी आमच्या गावातला 1.5 दिवसाचा विसर्जन. तर चला पहिले आपल्याच घरी जाऊ, म्हणजे आपला गणपती असतो 21 दिवस जुन्या घरी बसवतात आणि काकांचा गणपती 5 दिवस असतो. चला आता जाऊ, आपण तिथंच जाऊ डायरेक्ट. आणि इकडं धीरज आहे, तयारी करते, मेकअप करते गावात जायला. चला भेटू आता थोड्या टायमात. सो हॅलो गाईज, तर आपण पोहोचलो आपल्या जुने घरी आणि आपला गणपती जुन्या घरी असतो, नवीन घरी नाही बसवत आपण, कारण की जुन्या घरची बैठक नाही मोडायची आपल्याला. आणि या साईडला बघू शकता आमचा गणपती टॉपमध्ये मूर्ती आहे गावात यावर्षी अख्ख्या. आणि साईडमध्ये म्हणजे आणि डेकोरेशन यावर्षी काय नाही, एकदम सिम्पल बनवलं आहे आणि एकदम सिम्पल बनवलं डेकोरेशन काय नाही. या साईडला बघू शकता तुम्ही नाव बसवलंय, पैशांच्या नाही मारामारी करतोय, मी नाही केलं कारण की मला डोकं दुखतंय. आणि आता गणपती विसर्जन करायला काढतील 1.5 दिवसात गणपती. टेन्शन नाही, आपलं 1 दिवस पूर्ण राडा असतो. 4 दिवसाचं गणपती विसर्जन झाल्यानंतर आपल्या इकडे असतंय. म्हणून मी केलंच नाही, असा डोका दुखाचा काम आहे. तर गाईस आता आपण पोचलो तर अलंकारच्या घरी आणि अलंकारचा पप्पा आहे तिथं. नमस्कार नमस्कार. तर चांगली मकर बघायला भेटले आपल्याला इथं. आणि कशापासून बनवलं? हां, चांगलं आहे चांगलं आहे. हां, कुणाकडून आणली मूर्त? चांगली मूर्ती आहे आणि पेंटिंग पण चांगली आहे, सजवणूक वगैरे एकदम भारी आहे आणि मकर पण चांगली आहे. आणि भाई इथं बसला आपला. चला जाऊ पुढं आता. तो गाईस आता आपण पोचलो तर निखिल गावडेंच्या इथं आणि खतरनाक डेकोरेशन एकदम पाहायला भेटलं आपल्याला. इथं डोंगर बनवलेत, केदारनाथ बनवलं, केदारनाथचं मंदिर आणि एकदम सुंदर मूर्ती पाहायला भेटली आपल्याला इथं. डेकोरेशन बघू शकता तुम्ही, केदारनाथचं एकदम खतरनाक बनवलं आहे. तुझं येडं झालं सोडूच नको, आता बारीक पोरांनाच मार. काय येतं आहे बारीक पोरांचं तरी काय येतं मारा. चला काही आता आपण तलाव अथर्वणचे आणि अथर्वणच्या घरी पोचल्यानंतर आपल्याला डेकोरेशन इथं श्रीराम मंदिर डेकोरेशन. कॅमेरा का काला झाला? बघू शकता श्रीराम मंदिर आणि डेकोरेटर कोंडिलकर. किती दिवस लागलं? 20-25 दिवस लागला आणि सर्व आला इकडून. चला पाया पडू आपण. तो गाईस बघू शकता पब्लिक अर्धी गेले पुढं, टाइम झालाय. आणि आमचा चैतन्य मुंडे आणि इकडे बघू शकता टेम्पो मध्ये चालवलेत गणपती. हा गणपती अप्पा मोर्या तरी बोला झालं नो. ढोलक
ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या आहे देवा. सो गाईस, आता आपण पोहोचलो आपल्या नदीवर जिथे गणपती विसर्जन करतात आणि बघू शकता गणपती घाट आहे आपला. आणि डॅमचा पाणी सोडलेला सकाळी पण आता बंद केला, त्याच्यामुळे एकदम नदी शांत शांत वाटते. जसं डॅमचा पाणी सोडतील तसं एकदम पूर्ण सगळं पाणी पाणी होऊन जातो. गणपती घाट पण अर्धा पाण्यात जातो. आणि ग्रामपंचायत सुधारली आपली, कचरा पेटी ठेवले. बघू शकता इकडे नदी, मला वाटत असेल काय खोल नाही पण भरपूर खोल आहे. इकडे याला काय चाललंय, हे तुला अक्कल आहे का? नॉन सेन्स सेन्स आहे का? सेन्स कुठं काय करायचं? चला आलो आता, आवाज येते पब्लिकचा इकडून, म्हणजे गणपती जवळपास आले. मला आता ते आल्यानंतरच भेटू डायरेक्ट. दिसतंय का तोंडावरच्या फोटो काय? ये तो लेटेस्ट न्यूज है, ये तो लेटेस्ट न्यूज है. आता फायनली आपली पब्लिक सगळी आले गणपती घेऊन इकडं देवघाटावर. आणि अनिकेत दाखवला. बघू शकता पब्लिक आलो आलो येतात. काय यांचा ग्रुप आहे एक, जांभिवलीचे पोरा म्हणून एक इंस्टाग्रामला ग्रुप आहे, फॉलो करा सगळे. बुक्की स्टेंगुल रे त्याला बोलतात हाऊस. आवाज नाही तेवढाही बोलतोय. माझा हात वाटता वय झालं का काय समजत नाही आता. संदीप दादांचा गणपती आलेत विसर्जनाला घेऊन. पाठीमागून आलो आलो येताना अजून गणपती बघू शकता. इथं निघता एकट्याला चालत आहे असं कंटाला. यतीन गावडे, नितीन गावडे आणि मुने काका आहेत. सर्वांनी देव गणपती डोक्यावर आणले. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट. ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या आहे देवा. हे वाहतो जीवन आमचे, हे तुम्ही रोप तुमचा देवा. तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मोरया 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 रे 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 माझा मोरया 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 माझा मोरया 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 माझा मोरया 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 माझा मोरया मोरया. आतू कसं वाटतंय 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन झालं? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. जरा ए, दुःख. मला चांगलं वाटतंय रे. मग आता काय 1.5 दिवसाचं काय उद्या अजून जाणार ना ते. चांगलं वाटतंय भाई. थोडस दुःख व्हायला पाहिजे. अरे याला विचारला 1.5 दिवसाचा गणपती गेला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय बोलतोय. आता आमचं 5 दिवसाचं आहे म्हणून आम्हाला चांगलं वाटतं. काय आहे का गोष्टी तेच ना. माणसाला? चला चौकला येता का? चौकला झालं विसर्जन बघायला. भाई आपला 21 दिवस टेन्शन नाही सांगलं या अख्ख्या गावात. विसर्जन बघायला आलता. मीच आणलाय गाडीवर. हा तर विसर्जन करून सगळे जण चालल्यात घरी. हा
परत परत हा हा काय 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 सो गाईस आपल्या गावातला गणपती विसर्जन तर करून झालाय सगळ्यांचा आणि आता आपण चाललो चौकला काहीतरी नाश्ता बिष्टा करून लय भूक लागले आणि त्याच्यानंतर चौकला पण गणपती विसर्जन असतो म्हणजे इथं समोरच असतो तर ते पण तुम्हाला दाखवेन मी लांबून जवळ जायला एवढा कंटाळा येतोय पुलावरनं दाखवेन तुम्हाला डायरेक्ट आणि आल्या दुसरीला 3 वेळेला नापास झालाय चला भेटू आता चौकला डायरेक्ट फटाकड्याची माल बाबा बाबा लय मोठा विसर्जन आहे कोणता तरी सो गाईस आताच विसर्जन करून आल्यानंतर आपण पोचलो जातात घरी आणि घरी पोचून आपण आरती वगैरे केली आपल्या गणपतीची आणि त्याच्यानंतर जेवलो वगैरे आणि आजचा ब्लॉग इथेच एंड होणार आहे जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर डायरेक्ट भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये आपले 5 दिवसाच्या विसर्जनाचे लवकरच व्हिडिओ पाडणार आहे तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला टाटा बाय बाय